सावित्री न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सारिका अशोक वासनकर, सावित्री शक्तीपीठ धोतरखेडा. जाणून घेऊयात स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या शहीद दिवस म्हणजे 23 मार्च या विषयी. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची पुण्यतिथी. 23 मार्च 1931ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. भगतसिंग यांचा जन्म 18 सप्टेंबर 1907 रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किसन सिंग व सरदार अजित सिंग यांची जेलमधून सुटका झाली. म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्यांचे नाव भगतसिंग असे ठेवले. जालियनवाला बाग हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झालेला होता. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवती चरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे 2 वर्ष होते, तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ दी इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1957 भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्यांनी त्याचे लग्न ठरविल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर बलवंतसिंग या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. लाला लजपतराय यांच्या पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना सॉर्डस तावडीत सापडल्याने सॉर्डसला उडवण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररित्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. पब्लिक सेफ्टी बिल विरुद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंब्लीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी असेंब्लीत बॉम्ब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. 23 मार्च 1931ला इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत ते तिघेही हसत फासावर चढले. राजगुरू शिवराय हरी राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड, सध्याचे राजगुरूनगर येथे 1908 रोजी झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूळ म्हणून त्यांनी साधलेला अचूक नेमबाजीमुळे सॉर्डस वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोरमध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सुखदेव थापट यांचा जन्म लायलपूरमध्ये 15 मार्च 1907 रोजी झाला. भगतसिंग यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मीर बिल्डिंगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बॉम्ब जप्त करण्यात आले होते. ते बॉम्ब सुखदेव यांनी तयार केले होते म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात 16 आरोपींचा नेता म्हणून यांची नोंद करण्यात आली. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूबरोबर सुखदेव देखील 23 मार्च 1931ला लाहोर तुरुंगात फाशी गेले. अशा भारतमातेच्या वीरपुत्रांना त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.